नमस्कार, माझं नाव पल्लवी. माझ्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत आहे. आज आपण दम आलू तयार करूया. हा पदार्थ तयार करण्यासाठी 1 किलो अगदी लहान आकाराचे बटाटे घेतले आहेत. हे बटाटे स्वच्छ धुवून या कुकरमध्ये घातले आहेत. आता यामध्ये 1.5 ते 2 तांबे पाणी घातलं आहे. 2 ते 3 चमचे मीठ घालते. मिठाचे प्रमाण आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता. 1 चमचाभर तेल घालूया. आता हा कुकर गॅसवर ठेवूया. या कुकरच्या 2 शिट्ट्या काढल्या आहेत. हे बघा, बटाटे आता चांगले उकडले गेले आहेत. हे बटाटे गार झाल्यावर याची साले काढली. आता या उकडलेल्या बटाट्यांना आपण टूथपिकने छोटीशी छिद्रे करायची आहेत. 4 टोमॅटो चिरून घेतले आहेत. 10 काजू, 10 ते 12 लसूण पाकळ्या, 2 इंच आले, 2 ते 3 हिरव्या मिरच्या. अगदी थोडेसे पाणी घालून अगदी बारीक वाटण तयार केलं. 2 तमालपत्रे, 1 ते 1.5 इंच दालचिनी, 2 चक्रफुले, 4 ते 5 लवंगा, 1 मोठा चमचा मिऱ्या, 4 ते 5 वेलदोडे. याबरोबरच 4 कांदे अगदी बारीक चिरून घेतले आहेत. गॅसवर जाड तळ्याची कढई ठेवली आहे. यामध्ये थोडे तेल घालूया. साधारण अर्धी वाटी तेल यामध्ये घातलं आहे. आता यामध्ये हे उकडलेले बटाटे घालूया. हे उकडलेले बटाटे सोनेरी रंग येईपर्यंत परतायचे आहेत. हे बघा, या बटाट्यांना चांगला सोनेरी रंग आलेला आहे. आता हे बटाटे आपण एका ताटात काढूया. आता या कढईमध्येच आपण हे मसाल्याचे पदार्थ घालूया. जर समजा कढईमध्ये तेल कमी असेल तर तुम्ही थोडेसे तेल यामध्ये घालू शकता. हे मसाले तेलात चांगले फ्राय करायचे आहेत. 1 मोठा चमचा जिरे घालूया. आता यामध्ये हा चिरलेला कांदा घालूया. या फोडणीमध्ये कांद्याला चांगला गुलाबी रंग येईपर्यंत परतूया. 4 मोठे चमचे गरम मसाला घालूया. 4 चमचे तिखट घालूया. तिखटाचे प्रमाण आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता. 2 ते 3 चमचे आमचूर पावडर घालूया. 2 मोठे चमचे धने पावडर घालूया. चवीप्रमाणे मीठ घालूया. हे बघा, आता फोडणी चांगली तयार आहे. हे मसाले चांगले परतून घेतले आहे. आता आपण तयार केलेले टोमॅटोचे वाटण घालूया. यामध्ये 2 ग्लास पाणी घातले आहे. पाण्याचे प्रमाण तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता. ही ग्रेव्ही 5 ते 10 मिनिटे चांगली उकळूया.
1 वाटीभर दुधाची साय घेतली आहे. ही साय मी थोडीशी फेटून घेतली आहे. आता ही साय आपण या ग्रेव्हीमध्ये घालूया. ही ग्रेव्ही चांगली सरमिसळ करूया. ही बघा, ग्रेव्ही आता चांगली शिजली आहे. तेलाचा तवंग वर आला आहे. आता आपण तेलामध्ये तळलेले हे बटाटे घालूया. पुन्हा ही ग्रेव्ही 5 मिनिटे चांगली उकळूया. 5 ते 10 मिनिटांनी आपण गॅसची फ्लेम बंद करूया. दम आलू आता तयार आहे. यावर थोडीशी चिरलेली कोथिंबीर सुद्धा घाला. दम आलू तुम्ही जिरा राईस, नान, रोटी, पराठा यासोबत सर्व करू शकता. आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली याचा अभिप्राय नक्की कळवा. अशाच सोप्या पद्धतीने रेसिपी बघण्यासाठी माझ्या चॅनलला नक्की भेट द्या. याबरोबरच माझे चॅनल सबस्क्राईब करा, शेअर करा. धन्यवाद.